क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। सातपूर ग्रामदैवत हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून जोरदार सुरुवात। बीजेपी उमेदवार रामदास मेदगे यांच्या प्रचार कार्यालयापासून प्रचाराची सुरुवात उत्साहात। नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी दिनांक 2 जानेवारी रोजी उमेदवारी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज दिनांक 3 जानेवारीपासून शहरात प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये भाजपकडून प्रचाराचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीने करण्यात आला। प्रभागातील खालचे चुंचाळे येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात नारळ फोडून भाजप उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला। त्यानंतर प्रभाग क्रमांक 26 मधील भाजप उमेदवार रामदास मेदगे यांच्या प्रचार कार्यालयात चारही उमेदवार एकत्र उपस्थित राहिले। यावेळी आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे यांनी उपस्थित राहून प्रचाराचा शुभारंभ केला। त्यांच्या उपस्थितीत उमेदवार रामदास मेदगे यांच्यासह पॅनलमधील सर्व उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला। यानंतर रामदास मेदगे यांच्या प्रचार कार्यालयापासून भव्य प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली। ही रॅली चुंचाळे गावासह प्रभागातील विविध भागातून उत्साहात करण्यात आली। रॅली दरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भाजप उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 26 मध्ये निवडणुकीचे वातावरण तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर। रामदास मेदगे यांना आपल्या गावामध्ये निवडून आणून आणि आपला तो काय काम करतो का नाही करत ते आता आपण 5 वर्ष डोळ्यांनी बघायचं, समजलं का? आणि ते सर्वांना जाऊ दे, पण आता सांगा त्याला आजच्या परिस्थितीमध्ये 6 महिने पावसाळा चालू होता, एवढे गुडघ्या एवढे पाणी इथून आणि आम्ही चाललोय वरती करू साहेब। ही परिस्थिती चुंचाळ्या गावात कोणी नेलं त्याला मशानभूमी नाही जायला कुठं, काय म्हणतात त्याला, मला ते येईना पंचवटी आंबट का इथलं प्रॉपर लोकांना जायला जागा नाही हे का? त्यामुळे आज रामदास भाऊ झालेत, सीमाताई झाल्या, या झाल्या, त्यांना सर्वांनी आधार द्या आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहा। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।